जरांगे आता नारायणगडावरती दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते। या मेळाव्याच्या तयारीसाठी आज नारायणगडावर बैठक होत असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधव आज नारायणगडावर दुपारी 2 वाजता बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याचं नियोजन आणि तयारीसाठी चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकी अगोदर काय भूमिका घेणार हे जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। विष्णू, मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार अशी माहिती मिळते, नेमके कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? तर आंदोलनाची ज्यावेळेस पासून धग सुरू झाली त्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील आणि बीडचे जे मराठा बांधव आहेत त्यांचं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळालेलं। ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी हाक दिली आंदोलनाची त्यावेळी बीडच्या ज्या मराठा बांधवांनी त्याला प्रतिसाद दिलेला होता आणि त्याच धर्तीवरती मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये प्रभाव देखील पाहायला मिळाला, लोकसभेत देखील प्रभाव पाहायला मिळाला आणि त्याच धर्तीवर आता जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्याला खुद्द जे आहे ते मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मेळावा होणार आहे। खरं तर बीड जिल्ह्याचं राजकारण गडाभोवती फिरलेलं आपण अनेकदा पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी दसरा मेळावे बीडमध्ये होतात। पंकजा मुंडे देखील दसरा मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करतात। आता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील देखील नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलांचा हा मेळावा कशा पद्धतीने पार पडतो, कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।